इंट्रोडक्शन कसं होतं. Today we'll start first chapter from 11th maths, which is angle and its measurements. त्यात आपण फर्स्ट टॉपिक पाहणार डायरेक्ट अँगल्स. आता अँगल्स फक्त अँगल्सबद्दल आपण सगळे शिकलो आतापर्यंत, लाईक अँगल ABC काहीतरी 40 डिग्री आहे असा कन्सेप्ट आतापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिला. बट व्हॉट इज नाव डायरेक्ट अँगल्स. ठीक आहे, सो त्याबद्दल आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. So in this, first of all, we consider one ray. So we पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवते मला व्यवस्थित कळलं नाही. So suppose consider initial ray. We'll name it as OA. Okay, ray OA. And जेव्हा हा ray OA rotate होईल along with O only. Okay, so O is the vertex. आपण म्हणतो ना angles मध्ये vertex असतात. So this is vertex. So like that, we'll rotate this ray along with vertex O till it occupies the position OB. So म्हणजे O पासून OA हा रे असं कन्सिडर करा, इमॅजिन करा की हा रोटेट होतोय आणि वरच्या दिशेने कुठेतरी चालला आणि तो OB पर्यंत रोटेट झालाय. सो दिस इज OB, दिस इज रे OB. सो हा रोटेट अँटी क्लॉकवाईज झालाय, बरोबर. कसं झालंय अँटी क्लॉकवाईज. सो डिरेक्टेड अँगल्स असल्यामुळे आपण त्याला नोटेशन असं देणार. सो नॉर्मल रे जे अँगल्स असतात त्याला आपण सिम्पली लाईक दिस सिम्बॉल देतो. बट डिरेक्टेड अँगल कुठल्या दिशेने डिरेक्ट होतोय, कुठल्या दिशेने रोटेट होतोय त्या हिशोबाने आपल्याला त्याला सिम्बॉल्स द्यायचे आहेत. सो द कन्सेप्ट इज, सपोज कन्सिडर द रे OA. सो यू हॅव टू कन्सिडर वन रे OA अँड रोटेट इट अबाउट O till it takes the position OB. ओके, याला रोटेट करायचं आहे till it takes the position OB as in figure. So then this angle so formed, with whatever angle it will form, then it is known as directed or directed angle, and we'll name it as AOB. Now why AOB? Normal angles मध्ये आपण कशी नाव देतो, कसं रीड करतो, टू टाइपने रीड करतो. So suppose it is ABC angle, then we read it as angle ABC or angle CBA, right? आपण angles मध्ये शिकलो की angles ला आपण टू वेज मध्ये नेमिंग देऊ शकतो. बट इन डिरेक्टेड अँगल असं नाहीये. डिरेक्टेड अँगल मध्ये तुमचं डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्टार्ट कुठून करताय ते इम्पॉर्टंट आहे. सो यू आर स्टार्टिंग फ्रॉम रे OA, राईट. सो युअर इनिशियल रे इज रे OA. सो यू विल नेम दिस अँगल, डिरेक्टेड अँगल, ॲज AOB. करेक्ट. स्टार्ट कुठून झाला, इथून A कुठे झालाय B पर्यंत. सो यू विल नेम दिस ॲज AOB. Therefore, directed angle so formed is known as angle AOB. And one more thing, as it is directed angle, याला नॉर्मल जसं आपण अँगल्सला नॉर्मल अँगल्सला असं सिम्बॉल देतो. बट ॲज इट इज डिरेक्टेड अँगल हा शब्द खूप महत्वाचा आहे, म्हणून याचं सिम्बॉल सुद्धा चेंज होणार. याला असं आर काढायची अँगलमध्ये, सो दॅट इट विल नोटिफाय दॅट इट इज डिरेक्टेड अँगल. थोडक्यात याची डेफिनेशन कसं, आता डिफाईन कसं करणार. So in this we are considering two ordered pairs, like ray OA is one and another pair is another one is OB. So we are considering the order pair OA and OB, correct. Together with दोघं मिळून काय करतायत, रोटेशन करतायत अँटी क्लॉकवाइज, और we can rotate it clockwise also like this. This is anti clockwise rotation and जर तुम्ही clockwise rotation करताय म्हणजे अशा पद्धतीने, सो यावेळेस काय होईल, OB पासून रोटेशन स्टार्ट होईल. सो इट विल बी लाईक दिस. सो दॅट इन दिस केस दिस इज इनिशियल आर्म असं म्हणूयात आपण. दिस इज इनिशियल रे और इनिशियल आर्म यू कॅन से, अँड दिस इज फायनल टर्मिनल, यू कॅन से दिस टर्मिनल. ओके. अँड इन दिस याच्यामध्ये कसं रोटेशन केलंय, क्लॉकवाईज. सो याच्यामध्ये आपण स्टार्ट कुठून केलंय, OB पासून स्टार्ट केलंय. सो इट इज इनिशियल रे and this is terminal ray. This is end point of angle. So याचं नेमिंग आपण कसं करणार आहे, this will be angle, directed angle. So this symbol it will be AOB, because in this case this is initial ray, so we'll start from A. So directed angle AOB. And in this case our starting ray or initial ray, or you can name it as arm also. Okay, so it is OB. So we will start from BOA. So our angle, directed angle. So again symbol it will be like this, which and name will be BOA.
सो बोथ आर डिफरंट. आपलं नॉर्मल जे अँगल्स असतात जे मी इथे लिहिलं त्याच्यामध्ये आपण कसं कन्सिडर करतो, अँगल ABC is one and the same as angle CBA, right? CBA. But in directed angles, this is not equal. Okay? Why it is not equal? That also I will tell you in the next case. So the definition will be the order pair OA. So direction it is therefore pairs are त्याच्या मार्फत त्यांना arrows देणार आहे OA and OB together with the rotation of the ray OA. Okay, in this first case we are rotating OA to the position of OB. So in the second case we will rotate OB to the position of OA. Like this, the definition will change. Okay, so the ray OA to the position of the ray OB is called the directed angle AOB. And carefully draw the symbol like this. Okay. Now, what is difference in this directed angle AOB and in this directed angle BOA? That we will see. So remember, when your initial ray is rotating anti-clockwise, okay, your rotation of your OA is anti-clockwise, then that angle will be positive angle. Okay, so the angle AOB will be positive, and in this case, see this rotation is clockwise. This is your initial ray OB, and it is rotating in clockwise direction. So in this case, the angle will be negative angle. So therefore, there are two cases. When initial ray, now initial ray will be different in both cases, so I am just writing here initial ray. First case असेल तर initial ray OA असेल, second case मध्ये initial ray OB असेल. So when initial ray OA rotates anti-clockwise, okay, then the angle so formed, then the directed angle so formed is angle AOB and is positive directed angle. ओके, सो सपोज विल कन्सिडर इट ॲज थीटा. ठीक आहे, आपण याला काय म्हणूयात की हा जो डिरेक्टेड अँगल आहे याचं मेजरमेंट काय आहे, थीटा आहे. So in this case, now you can see this initial ray is rotating in anti-clockwise direction, so it will be positive angle theta, right? So we'll measure it, we'll write its measurement here. So it is theta, suppose it is degree, okay? And in this case, case 2, in case 2, when initial ray OB, now initial ray in second case is OB, rotates clockwise, then the angle so formed, when the angle so formed is directed angle BOA and is negative. That is, again this is theta degree only, but as rotation of initial ray to terminal ray is clockwise, therefore this theta degree is nothing but negative. Okay, so minus theta degree. Okay, so this is the difference in directed angles, two cases. First one is anti-clockwise
then angle is positive. These two concepts are very much important while solving examples. So खूप महत्त्वाचं आहे की आपण पॉझिटिव्ह नोटेशन देतोय की निगेटिव्ह, कारण त्यावरून पूर्ण आपलं आन्सर चुकू शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल, ओके, जेव्हा अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तेव्हा तुमचा डिरेक्ट अँगल जो पण कोणी फॉर्म होईल, नाव जेही असेल, ठीक आहे, वेळ आपण चेंजही करू शकतो, एक्झाम्पल्समध्ये चेंज असतात. सो फक्त इतकं लक्षात ठेवायचं, अँटी क्लॉकवाईज असेल तर डिरेक्ट अँगल कसा असणार तुमचा पॉझिटिव्ह. अँड इन केस 2 whenever your rotation of your angle is clockwise, okay, then direct angle कसा असतो negative. So these two cases you have to remember carefully. And one more thing, जसं की आता इथे आपण पाहिलं अँगल AOB, दिस इज पॉझिटिव्ह थीटा डिग्री, अँड युअर अँगल BOA, दिस इज निगेटिव्ह थीटा डिग्री. सो फ्रॉम दिस यू कॅन कन्क्लूड दॅट दिस इज नॉट इक्वल टू दिस. जसं नॉर्मल अँगल्समध्ये मी आताही सांगितलं, जर एखादा अँगल तुम्ही ड्रॉ केला आहे त्याला आपण सपोज नॉर्मल हेच नाव देऊया, दिस इज, ठीक आहे, BOA AOB. सपोज हा नॉर्मल अँगल आहे आपण जो आतापर्यंत शिकलोय, त्यानुसार आपण याचं नेमिंग कसं देणार आहे, आयदर BOA, सो अँगल BOA, आणि अनदर नेम विल बी अँगल AOB, वन अँड द सेम वेन इट इज नॉर्मल, जो आपण शिकलोय आतापर्यंत. सो त्या केसमध्ये आपण पाहत आलो की दिस बोथ आर नथिंग बट सेम, बट इथे ते सेम नाही आहेत कारण डिरेक्शनचा खेळ आहे सगळं, ठीक आहे. सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह असल्यामुळे यू हॅव टू रिमेंबर दॅट देअरफॉर अँगल डिरेक्टेड अँगल AOB इज नॉट इक्वल टू डिरेक्टेड अँगल BOA. यू कॅन सी ऑल्सो दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह, टोटली डिफरंट. सो आफ्टर दिस we'll see the concept named zero angle. So in zero angle, very simple concept it is. Again consider initial rate, okay. So this is OA, initial rate OA. झिरो अँगल म्हणजे काय, जर तुमचा, मला सांगा, तुमचा जर अँगलचा जो रे आहे, आता याच्यामध्ये आपण डिरेक्ट अँगलच्या हिशोबाने बोलूया नॉर्मलच्या दरम्यान, ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण रेस बद्दल रोटेशन करतोय. सो तुमचा जर इनिशियल रे, ठीक आहे, इनिशियल रे और यू कॅन से आर्म जर रोटेटच नाही झाला, म्हणजे काय, तुमचा जो इनिशियल रे आहे त्याच्यामध्ये तुमचा टर्मिनल रे सुद्धा इन्क्लूड आहे, म्हणजे काय, रोटेशन झालंच नाही. सो इन दॅट केस युअर फायनल रे और टर्मिनल रेचा जो पॉइंटर असेल तो सुद्धा कुठे असणार आहे, इनिशियल आर्मवरच असणार आहे, म्हणजे रोटेशन झालंच नाही. तर दॅट टाइम दॅट अँगल इज नोन ॲज अ झिरो अँगल. Okay, at that time angle is known as a zero angle. That is, if the initial ray has zero rotation झालं नाहीये, has zero rotation, if the initial ray has zero rotation, that is initial ray and terminal ray coincides. ठीक है, this is figure. Then the angle formed is zero angle.
receive one rotation angle. Okay, so what is one rotation angle? Now first I will draw figure and explain, म्हणजे तुम्हाला जेव्हा रायटिंग करतो तेव्हा अजून लिहितानाचं जे ड्रॉ केलं होतं ते कळेल तेव्हा. सो अगेन कन्सिडर इनिशियल रे. ओके, अँड वी आर टॉकिंग अबाउट वन रोटेशन ना, पूर्ण रोटेशन एक झालं पाहिजे. सो कन्सिडर दिस रे OA इज रोटेटिंग. ठीक आहे, पूर्ण रोटेशन म्हणजे काय, तो रोटेट होऊन पुन्हा त्याच्या इनिशियल पोझिशनला येणार आहे. सो दिस इज वन रोटेशन. आपल्याला माहिती आहे सर्कलमध्ये सुद्धा पूर्ण रोटेशन असतं, म्हणजे पूर्ण काय असतं 360 डिग्रीचं मेजरमेंट असतं. सो इथे सुद्धा काय होणार आहे, आफ्टर वन रोटेशन इट विल कम्प्लीट 360 डिग्री. बट यू कॅन सी दॅट इन दिस when we started this was initial rate. When we started this was initial rate. आणि जेव्हा हा कम्प्लीट करून एंडला म्हणजे कम्प्लीट रोटेशन होत आहे आणि पुन्हा तो तिथेच आलाय, म्हणजे हाच त्याचा काय झाला, हाच त्याचा काय झाला, टर्मिनल रे सुद्धा झाला. सो when after one complete rotation, okay, when after one complete rotation, initial rate coincides with terminal rate, or initial rate and terminal rate coincides. म्हणजे काय झालंय, इनिशियल रे होता त्याने फुल कम्प्लीट रोटेशन घेतला आणि तो कम्प्लीट झाला, म्हणजे रे कम्प्लीट झाला, म्हणजे तोच त्याचा टर्मिनल रे सुद्धा आला, म्हणजे ते दोन्ही काय झाले, कोइन्साइड झाले. दॅट टाइम द अँगल फॉर्म इज नोन ॲज अ वन रोटेशन अँगल. टर्मिनल रे देन अँगल फॉर्म इज वन रोटेशन अँगल. ओके, आणि ऑब्विसली एक फुल रोटेशन घेतलं अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे, 360 डिग्री. सो हियर दिस इम्प्लाइज दॅट मेजरमेंट ऑफ डिरेक्टेड अँगल. आता इनिशियल रे OS होता म्हणून AOB हे नेम असणार आहे आपल्या अँगलचं. पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज होतं, पॉझिटिव्ह असणार आहे म्हणून पॉझिटिव्ह 360 डिग्री असणार आहे. 360 डिग्री का, कारण आपण फुल वन रोटेशन घेतले. सो वन रोटेशन इज नथिंग बट circle measurement, that is 360 degree. So remember, one rotation angle is nothing but of 360 degree measurement. Then we'll see straight angle. Now what is straight angle? Again consider initial ray. Okay, स्ट्रेट लाईन तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनीच ऐकलं असेल स्ट्रेट लाईन बद्दल. तर स्ट्रेट लाईन वर जो अँगल फॉर्म होतो तो काय असतो, 180 डिग्री असतो, राईट. सो तीच कन्सेप्ट आपण थोडीशी पुढे मॉडिफाईड केली आहे डिरेक्टेड अँगलच्या कन्सेप्टमध्ये. सो इथे काय होणार आहे, तो स्ट्रेट म्हणजे तुम्हाला जो फायनल इथे लक्षात आलंच असेल की स्ट्रेट अँगल आहे, आपण ऑब्व्हियसली इनिशियल रे पासून स्टार्ट करतो, तो रोटेट होतो फायनल अँगल पर्यंत, सॉरी फायनल रे पर्यंत. ठीक आहे, म्हणजे आपला स्ट्रेट असल्यामुळे आपला जो टर्मिनल रे किंवा फायनल आर्म जो असणार आहे तो कसा असणार आहे, एकदम अपोजिट डिरेक्शन मध्ये असणार आहे. सो consider this is rotating, initial ray is rotating till it occupies the position of OB, which is final. So this is initial ray
अँड दिस इज फायनल रे. ठीक आहे. आणि काय झालंय, इनिशियल पोझिशन पासून म्हणजे इनिशियल रे पासून जेव्हा तो रोटेट व्हायला स्टार्ट झाला, फायनल रे पर्यंत आला, एक्झॅक्टली ते दोन कशा आले, हे दोन रे कशा आले, एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये आले. सो द डेफिनेशन इज नथिंग बट when after rotation initial rate is exactly opposite of final rate. Okay, when after rotation initial ray and you can say and final ray, or you can we'll use your terminal. Okay, that will be appropriate word, terminal. So when after rotation initial ray is exactly opposite of terminal ray, or you can say initial ray and terminal ray are in opposite direction, then the angle formed is straight angle. That is angle A, directed angle. So symbol will be like this, AOB. And as it is straight, so the measurement is, therefore measurement is 180 degree. Remember, one complete rotation angle is 360 degree, straight directed angle is 180 degree. Okay. Now we see right angle. So according to names only आपल्याला त्यांचं मेजरमेंट कळून जात आहे. फक्त इथे डिफरन्स काय आहे की डिरेक्शन बदल आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, वेदर इट इज क्लॉकवाईज. ओके, सो विल सी नाउ राईट अँगल. नाउ when we used to say right angle, डोक्यात काय येतं, मेजरमेंट काय असलं पाहिजे, 90 डिग्री. ठीक आहे. तो सिंपल डेफिनेशन इथे काय क्रिएट होईल, 90 डिग्री इज 1/4 ऑफ कंप्लीट रोटेशन. 360 चं कसं असतं, 1/4. सो सिंपल डेफिनेशन इट विल बी 1/4 ऑफ रोटेशन अँगल. 1/4 ऑफ रोटेशन अँगल is called as right angle. Okay, that is if we draw okay. So इथे आपला हा काय आहे, इनिशियल रे आहे. So now complete rotation means इथून स्टार्ट करणार, पुन्हा त्या इनिशियल रेलाच एक करणार. सो इट विल बी 360 डिग्री. Now 1/4 of 360 means clearly we can say this is 1/4 part. So right angle is nothing but this is. So 1/4 of complete rotation is known as a right angle. Okay. So today we will stop here. Next अजून 1-2 कन्सेप्ट्स आहेत, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.